जय भीम. हिंदू धर्माचे तत्वज्ञान नेमके काय आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची इतकी कठोर समीक्षा का केली? आज आपण हाच महत्त्वाचा प्रश्न समजून घेणार आहोत. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या फिलॉसॉफी ऑफ हिंदुझम या निबंधामध्ये हिंदू धर्माचे तत्वज्ञान दोन महत्त्वाच्या कसोट्यांवर तपासले. त्या कसोट्या म्हणजे सामाजिक उपयुक्तता आणि न्याय. डॉक्टर आंबेडकरांच्या मते न्याय म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव. कोणताही धर्म, तत्वज्ञान किंवा समाजव्यवस्था समाजासाठी उपयुक्त आहे की नाही या तीन मूल्यांच्या आधारे ठरवले पाहिजे. जर एखादा धर्म समाजात समता निर्माण करत नसेल, व्यक्तीच्या विकासाला संधी देत नसेल आणि बंधुभाव निर्माण करत नसेल तर तो धर्म समाजासाठी उपयुक्त ठरू शकत नाही. डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू समाज आणि हिंदू धर्माचे तत्वज्ञान यांच्यातील फरक स्पष्ट केले. त्यांच्या मते हिंदू धर्मातील तत्वज्ञानाचा हिंदू समाजावर अत्यंत खोल परिणाम झाला आहे. या तत्वज्ञानामुळे समाजात विषमता, वर्चस्व आणि शोषण या संकल्पना रुजल्या. हिंदू धर्माची रचना दोन प्रमुख अंगावर आधारित आहे: तत्वज्ञान आणि आचार. तत्वज्ञान म्हणजे धर्मातील विचारसरणी आणि सिद्धांत, तर आचार म्हणजे त्या विचारांवर आधारित सामाजिक नियम आणि परंपरा. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या मते हिंदू धर्मातील आचारसंहिता अनेक वेळा नीतिविरुद्ध ठरते, कारण या आचारसंहितेमुळे समाजात समानतेऐवजी भेदभाव निर्माण झाला. विशेषतः अस्पृश्यतेच्या संदर्भात डॉक्टर आंबेडकरांनी कठोर टीका केली. त्यांच्या मते हिंदू धर्माच्या आचारसंहितेनुसार अस्पृश्यांना केवळ असमान मानले जात नाही, तर त्यांना अपवित्र देखील मानले जाते. ही कल्पना मानवतेच्या मूलभूत मूल्यांना विरोध करणारी आहे. डॉक्टर आंबेडकरांनी असेही सांगितले की वेद, उपनिषदे, श्रुती आणि स्मृती या हिंदू धर्माच्या प्रमुख धार्मिक ग्रंथांमध्ये हिंदू तत्वज्ञान आढळते. परंतु या ग्रंथांमध्ये मांडलेले तत्वज्ञान समाजातील वर्णाश्रम व्यवस्था, जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता यांना समर्थन देणारे आहे. वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था ही हिंदू समाजाची मूलभूत रचना बनली. या व्यवस्थेमध्ये समाज वेगवेगळ्या स्तरांमध्ये विभागला गेला. या स्तरांना एक पदसोपानात्मक रचना आहे, म्हणजे काही जाती वरच्या स्तरावर आणि काही खालच्या स्तरावर ठेवण्यात आल्या. डॉक्टर आंबेडकरांच्या मते हीच श्रेणीबद्ध विषमता हिंदू समाजाचे मुख्य तत्वज्ञान आहे. या व्यवस्थेमुळे समाजात समता निर्माण होत नाही, उलट विषमता कायम राहते. त्यांनी असेही स्पष्ट केले की हिंदू समाजाचे मुख्य कार्य म्हणजे वर्णाश्रम व्यवस्था आणि जाती संस्थेचे पुनरुज्जीकरण करणे. यामुळे उच्चवर्णीयांचे हितसंबंध जपले जातात, परंतु समाजातील इतर घटकांचे नुकसान होते. डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू समाजाच्या तत्वज्ञानाची तुलना पाश्चिमात्य तत्वज्ञ नीत्शे यांच्या विचारांशी देखील केली. नीत्शे काही प्रमाणात जातीव्यवस्थेला समर्थन देतो, पण ते देवाच्या संकल्पनेला नाकारतो. तसेच नीत्शेच्या मते श्रेष्ठ व्यक्ती जन्माने नव्हे तर गुणांच्या आधारे तयार होते. परंतु हिंदू समाजाच्या तत्वज्ञानात श्रेष्ठत्व जन्मावर आधारित आहे, म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे स्थान तिच्या गुणांवर नव्हे तर तिच्या जातीवरून ठरवले जाते. हा फरक डॉक्टर आंबेडकरांनी स्पष्टपणे दाखवून दिला. डॉक्टर आंबेडकरांच्या मते या प्रकारच्या हिंदू मूल्यव्यवस्थेचा राजकीय आविष्कार म्हणजे हिंदुत्व. त्यांच्या मतानुसार ब्राह्मणी धर्म हा समाज सुधारणेला विरोधी करणारा आहे. त्यामुळेच इतिहासात ब्राह्मणी धर्माचा बौद्ध धर्माला तीव्र विरोध झाला. या सर्व विश्लेषणानंतर डॉक्टर आंबेडकरांनी निष्कर्ष काढला की हिंदू धर्माचे तत्वज्ञान न्याय आणि सामाजिक उपयुक्तता या कसोट्यांवर टिकत नाही, कारण ते समाजात समता निर्माण करत नाही आणि व्यक्तीच्या विकासासाठी योग्य संधी उपलब्ध करून देत नाहीत. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या मूल्यांवर आधारित बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यांचा संदेश स्पष्ट होता: समाजात खरा न्याय प्रस्थापित करायचा असेल तर समाजव्यवस्था मानवतेवर नाही तर समतेवर आधारित असली पाहिजे. जय भीम, जय संविधान.